सत्यनारायणाच्या पूजेसाठी केलेला प्रसादाचा जो शिरा असतो त्याची चव आणि एरवी आपण जो शिरा करतो ती चव किती वेगळी असते. योगाची अजून एक प्रसिद्ध व्याख्या आहे, योग हा कर्मसु कौशलम. अतिशय इंटरेस्टिंग असलेली व्याख्या बरं का. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण आधीच बघितलं तसं की आपण जीही काही कर्म करतो आहे ती सगळी ईश्वराला अर्पण म्हणून करायची आहेत. आणि असं करत असताना साध्या गोष्टीचा विचार करा की आपण ईश्वराला जे अर्पण करतो ती सगळी कामं छानच होतात की नाही. सत्यनारायणाच्या पूजेसाठी केलेला प्रसादाचा जो शिरा असतो, नैवेद्याचा जो शिरा असतो त्याची चव आणि एरवी आपण जो शिरा करतो ती चव किती वेगळी असते. योग हा कर्मसु कौशलम. एखादी गोष्ट मी ईश्वर चरणी अर्पण करतोय या भावनेने ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण त्या कर्मांमधलं कुशलता प्राप्त करत असतो. ती कर्म जास्तीत जास्त चांगली कशी व्हावीत ह्याच्याकडे आपण प्रयत्नरत राहतो आणि मग त्या कर्मातून आपल्याला यश मिळतंय, अपयश मिळतंय, जय मिळतोय, पराजय मिळतोय, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण आत्ताला ऍट प्रेझेंट ते कर्म छान कसं करावं याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देतो. आणि तेच आहे योग हा कर्मसु कौशलम.